आमचा जो गाव आहे मुगाव गाव, त्या मुगाव गावामध्ये अनेक समस्या आहेत आणि गेले अनेक वर्ष त्या समस्या तशाच प्रलंबित आहेत। मग तो पाण्याचा प्रश्न असेल गावामध्ये, काही भागामध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल, तर जिजाऊ सामाजिक विकास पार्टी जे आहे तर ते सांबरे साहेबांच्या माध्यमातून अनेक चांगली कामं आमच्या गावात सध्या सुरू झालेली आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या, ग्रामस्थांच्या प्रचंड अपेक्षा आहेत सांबरे साहेबांकडून की सांबरे साहेबांना आम्ही तर सपोर्ट करतोच आहोत या इलेक्शनमध्ये, पण सांबरे साहेब निवडून आल्यानंतर आमचे हे तमाम प्रश्न लक्षात घेतील आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आम्हाला देतील आणि आमच्या गावाच्या समस्या कमी करण्यासाठी सांबरे साहेबांकडून मदत होईल आम्हाला। आणि म्हणून आमचा आज सांबरे साहेब आमच्या गावात येणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग, ग्रामस्थ, महिला वर्ग या ठिकाणी सांबरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। आणि कपिल पाटील आणि बाळामामा, आम्हाला राजकारणाविषयी बोलायचं नाहीये, पण गेले अनेक वर्ष आमच्या ज्या समस्या होत्या पूर्वीपासून त्या सोडवल्या गेलेल्या नाहीये। तर त्यामुळे आमचा जो तरुणांचा जो विषय आहे, म्हणजे वाचनालयाचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, या अनेक प्रश्नांवर आम्हाला सांबरे साहेब एक उत्तर वाटतंय त्या प्रश्नांचं। आणि म्हणून बाळामामापेक्षा किंवा कपिल पाटलांपेक्षा आम्हाला यावेळेस निलेश सांबरे साहेबांचा जरा फार मोठा आधार वाटतो आणि आम्ही सगळी तरुण पिढी आणि आमच्या गावातील तरुण, सगळे विद्यार्थी, सगळे ग्रामस्थ, आम्ही सगळे सांबरे साहेबांच्या सोबत यावेळेस राहणार आहोत। रस्ते केले का 2 महिन्यात उठून जातात? आम्ही आता पाण्याचाच आम्हाला दुसरा काही नाही। आता पाटा मिळतंय, सगळं भेटतंय, पण पाणी नाही आम्हाला। पाण्याची आमची मोठी अवस्था कठीण आहे ना। यावेळी कोण येणार? सांबरे साहेब बोला ना। सांबरे साहेब, तुमचं मत? सांबरे साहेब का ते आमच्यासाठी काहीतरी करतील, थोडंफार तरी, म्हणजे असं करतात आमच्यासाठी, असं आम्ही बोलतो। तसं ते आमच्यासाठी करावं, आम्ही पण त्यांच्यासाठी करावं। बरोबर। आपण मागच्या 2 लोकसभेमध्ये आमचे खासदार कपिल पाटील साहेब निवडून आले। पहिल्या पंचवार्षिक योजनेत काही झालं नाही, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ते मंत्री झाले, मंत्री पंचायत राज मिळालं, चांगलं खातं मिळालं। म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे का या पंचायतीमध्ये काय चाललेलं आहे। त्या पंचायतीत जर कारभार होतच नसेल किंवा जे आमच्या पंचायतीचे सदस्य निवडून येतात तेही काही काम करत नाहीत। आता उदाहरणार्थ म्हटलं, गावाचा रोड करायला घेतलाय तर खाली जर बघितलं तुम्ही देवळापर्यंत, तर आता 2 महिन्यात केलेला रोड उधळला, सगळा उधळला। ज्यांच्या गावातले कॉन्ट्रॅक्टदार असल्यानंतर काय होतंय का तिथे आमचं ते हे पुलाचं काम करायला घेतले, ते बघा तिथे 2 महिने खोदून ठेवलेले, काम का बंद ठेवलेले? करायचं नव्हतं, खोदायचं नाही, मग करायचे तुम्ही ताबडतोब करून घ्या, बरोबर। पाण्यात 3 वर्षे झाली पाणी मंजुरी योजना झालेली, या गावाला पाणी नाही। आज अवस्था भयानक आहे का या मे महिन्यामध्ये लोकांना पाणी नाही, अशी अवस्था झालेली आहे। आणि अक्षरशः गृहिणी कंटाळल्यात, म्हणजे काय करायचं आपण, कुठून पाणी आणायचं? तर ही योजना जर पंचायत राज जर चालवत नसेल तर त्या सदस्याला आम्ही का निवडून द्यायचं? कशासाठी ना, कोणाला ना, कशासाठी मतं द्यायची? म्हणून आम्हाला आता या वेळेला प्रतिनिधी आम्हाला बदलायचे आणि जे आम्हाला आश्वासन देतील का ही तुमच्या गावाचा विकास करून आम्ही काय कामं, विकास कोणते आहे तुम्हाला? रस्ते दुरुस्ती, पाणी योजना आणि लाईटची व्यवस्था, हेच करायची। कारणच्या मुलांना नोकऱ्या नाही तुम्हाला लावायच्या। मग तुम्ही हे सुद्धा जर बघत नसेल किंवा पंचायतीचे जे तहसीलदार आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आमचं बोलणं आहे, अभियंता येतात तिथे फक्त हातावर चिरीमिरी पडले का निघून जातात। ते काम चेक करायचं काम कोणाचं आहे? हे काम, हा रोडचं काम चाललेलं आहे, तर अधिकाऱ्यांनी येऊन बघायला पाहिजे नाही, बरोबर? ते बघतच नाहीत कोणी, म्हणजे त्यांच्या हातावर चिरीमिरी पडली का ते बाजूला होतात आणि बाबा कॉन्ट्रॅक्टदारांना सांगतात तुला कसं काम करता येईल ते कर। मग आज गावाची अवस्था अशी आहे का लोक हैराण झालेत, घरं झाडून असे। यावेळी कोण येणार? यावेळेला येणार आता कोण येत, आता बाळामामा आहेत आणि आमचे हे सांबरे साहेब आहेत, त्याच्यातून आता दोघांची थोड्या टफ फाईट होईल असं। आणि कपिल पाटील त्यांचं काही सांगू शकत नाही, कारण लोकांचा आता फार राग आहे। कधी आले होते का गावात आलेच नाही, 5 वर्षात तर नाहीच आहेत। त्याच्या अगोदर 5 वर्षात एक फेरी मारली होती, फक्त आले नाही गेले। त्याच्यानंतर आम्ही त्यांना समस्या सांगितल्या, साहेब असंच आहे, थोडंसं तुम्ही वरून जर दडपण दिलं तर गावातले लोक जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते कामं वगैरे करतील इथं, तर काहीच नाही होत नसेल तर मग कशाला तुम्ही। आता तुमचं वय किती आहे? माझं आपलं 68। यावेळी कोण येणार? 3 उमेदवार आहे महाविकासचे। यावेळी सांबरे साहेब आणि आपले बाळामामा, म्हणजे यांच्यातच टफ होईल। आणि कपिल पाटील ओळखते का? काय बोलणार आपण इंग्लिश स्टंट मध्ये, काय बोलणार? विकास कधी आले होते गावात? मी नाही बघितलं कधी।
कधी मी नाही ड्युटी करत होतो नोकरी, त्याच्यामुळे माझा काही संबंध येते त्याचा. गावाचा विकास झाला का? गावाचा विकास काय झाला? काय काय विकास? हॉस्पिटल किंवा हॉस्पिटल शाळा वगैरे काहीच नाही बनवलं. काय नाही तिकडे दिसतं का? विकास झालं उलट गाव. मोठं गाव आहे, लोकसंख्या मोठी आहे, 10,000च्या आसपास गेलेली लोकसंख्या. पण मोदी म्हणते आमचे गाव आमचे विकास माझा परिवार. काय आता ते तुम्हाला जास्त करून माहिती असतं ना, ते चॅनल आम्हाला काय जास्त ती काय आडूच नाही आमच्या गावचा विकास नाही आहे साहेब, पहिलं प्रथम मी सांगतोय. त्याच्यामुळे आम्ही पण जर 5 वर्षे जर मंत्री पंचायत राजचे असतील तर त्यांनी जर विकासच केला नाही तर आम्ही कोणाला कशासाठी मतं द्यायची? बरोबर. मोदी साहेबांना आम्हाला हरकत नाही, मोदी साहेब करून करतात, पण खालचे पण अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे नाही. ते मोदी साहेबांच्या बद्दल आम्हाला आस्था आहे, नाही असं नाही काय. त्यांनी सर्व देशाचं आज राजकारणात किंवा पुढे बाहेर सुद्धा चांगल्या प्रतीचं काम केलेलं आहे. लोकांना हे पण नाही कळत की आज सीमेचं रक्षण कसं चाललंय किंवा बाहेरच्या देशांमध्ये आपली काय प्रतिष्ठा आहे ती मोदी साहेबांनी जपून ठेवलेली आहे. परंतु आता हे राजकारण जर असं चाललेलं आहे आणि खालचे अधिकारी बघत नसतील, तहसीलदारचे का पंचायत समितीचे, तर पंचायत समिती जे निवडून देतो सदस्य ते जर गाराने पुढे नेतच नसतील तर ते कामं होणारच नाहीत ना, विकास कामं. तुम्ही युवा आहे, काय बोलणार? युवांसाठी काही अशी योजना किंवा काही नाही, कुठल्या प्रकारची योजना नाहीये. कपिल पाटील साहेबांनी आमच्या गावासाठी किनोली विभागासाठी कुठल्याही प्रकारचं शून्य हे काम केलेले. आमच्या गावात एकही काम असं कपिल पाटलाच्या थ्रूनी झालेलं नाहीये. त्याच्यामुळे ही जनता पूर्ण नाराज आहे, पूर्ण गावच नाराज आहे. आणि आम्ही शक्यतो निलेश सांबरे साहेबांना सपोर्ट करणारे 100%. आमचं गाव 100% आणि मी स्वतः सुद्धा. कारण त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी आमच्या काही गोष्टी पूर्ण करतायत अजूनपर्यंत. तुम्ही काय बोलणार? आम्हाला वाटतं 100% निलेश सांबरे साहेबच येणार, कारण त्याही आतापर्यंत भरपूर कामं केली. गावामध्ये शिबिर योजना किंवा नोकऱ्यांच्यासाठी मुलांच्यासाठी भरपूर कामं म्हणजे अशी केलेली आहेत. केले